उभी आहे. हा उभी आहे. ठीक आहे, आता ऐक. आजी म्हणजे काय? दुधावरची साय. आजी म्हणजे संस्कार, आजी म्हणजे माया, आजी म्हणजे प्रेम वात्सल्याची छाया. नातवंडांसमोर रमणारी, त्यांचे प्रेमाने करणारी, सुरकुतलेल्या हातांनी मायेने आपल्या कवेत घेणारी, ती म्हणजे कोण? तर आजी. मला अजूनही आठवतंय आजीचं आमच्यावरचं प्रेम म्हणजे निस्वार्थी. कधीतरी उगीच आम्हाला घ्यायचं, शिवाजी पुतळ्यावरती जायचं, शॉपिंग करायची, फ्रॉक्स घेऊन द्यायचे, पेटीकोट्स घेऊन द्यायचे. लहानपणी तिच्या शाळेत आम्हाला सोबत घेऊन जायचे. लहान वर्गांच्या मुलांना मला शिकवायला लावायचे. मी 4थीला असेल तर पहिलीच्या वर्गात मला शिकवायला लावायची ट्रायल बेसिसवर. तरी पण माझं वक्तव्य चांगलं नाही तिने प्रयत्न केला. पुस्तक वाचून दाखवायला लावायची आणि सगळ्यांना अभिमानाने सांगायची, नात आहे बरं का माझी, संध्याची मुलगी आहे, खूप हुशार आहे आणि इंग्लिश खूप चांगलं वाचते ती. आम्ही घरी असलो की तिची शाळा सुटल्यावर ती, म्हणजे सुट्ट्यांना कधी कधी तिला जास्त दिवस शाळेत जावं लागायचं, ती शाळेतून जेव्हा घरी यायची तेव्हा दुरूनच दिसायची. तिच्या एका हातात भाजीपाल्याची आणि खाऊची पिशवी राहायची, एका हातामध्ये ते शाळेचं दप्तर राहायचं आणि खांद्यावरती ती पर्स लटकवलेली राहायची आणि दुरूनच चालत यायची डुगू डुगू. आणि आज मला माझी आई घरी आल्यानंतर जितका आनंद होतो ना, तितकाच आनंद तेव्हा सुट्टीच्या दिवसामध्ये आजी दुरून दिसली की हा ही आली चालत, तर तेव्हा तितकाच आनंद व्हायचा की चला आता ही आली. आजीच्या घरी कधीही या, भरपूर खाऊ असायचा, कोणताही डबा उघडा कधीही खायला सापडणार, तुम्ही कधीच खाण्याच्या बाबतीत निराश होणार नाही. आजीचं हास्य क्लब म्हणजे एकदम फेमस करतो आणि आम्ही सगळे नातवंड तिच्या हास्य क्लबचे मेंबर. बाहेर ओट्यावर बसून वेड्यासारखे हसायचो आम्ही तिच्यासोबत. कधी ती आम्हाला योगाच करायला लावायची, कधीतरी आमच्याकडून एक्सरसाइज करून घ्यायची. ती मंदिरमध्ये सकाळी सकाळी उठून न्यायची मला ती व्यायामासाठी. तिने मला माझ्या आयुष्यातली पहिली जिम लावून दिली होती. कितवीत माहितीये? 8वी मध्ये. ती माझ्या बाबतीत खूप जास्त हेल्थ कॉन्शियस होती. कधी सुट्ट्यांमध्ये ती आम्हाला डान्सचा क्लास लावून द्यायची, कधी मेहंदीचा क्लास लावून द्यायची. तिने कधीच आम्हाला रिकामा बसू दिलं नाही. मी चिऊ आमच्या सुट्ट्या तिच्यासाठी, तिच्यासोबत आमच्या सुट्ट्या, प्रत्येक सुट्टी आमची खूप मेमोरेबल होती. मी लहान असताना झोपून जाऊन आम्ही येणार म्हटलं, तिची शाळा जरी असली तरी ती माझ्या आवडीची भेंडीची भाजी, चपाती, वरण भात बनवून ठेवलेला असायचा घरामध्ये. आजीच्या घरचा वरण भात, साजूक तूप म्हणजे सगळ्यात भारी. परिमलमध्ये एक टिपिकल फील व्हायची घरात एंट्री केले. दर रविवारी काहीतरी स्पेशल नाश्ता असायचा, एकदम फिक्स. तिच्या रिटायरमेंट नंतर दिवाळीच्या आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये पेपर्स असतात. ती प्रत्येक वेळी पेपर्सला माझा अभ्यास घेण्यासाठी घरी यायची. त्या पेपर्सचे माझ्याकडून पाठांतर करून घ्यायचे आणि पेपर संपले की पहिल्या गाडीने आम्ही नाशिकला यायचो. हे प्रत्येक सुट्ट्यांचं फिक्स राहायचं. लहान असताना माझं, मामाचं आणि बाबांचं रोज कशावरून आम्ही भांडायचो, छोट्या छोट्या गोष्टींवरून. कधी रिमोटवरून भांडायचो, कधी कशावरूनही भांडायचो, म्हणजे आम्हाला भांडायला कारण नव्हतं लागत. अगदी शुल्लक गोष्टीवरून आम्ही भांडायचो. उगीच डोकं लावायचो आम्ही एकमेकांसोबत तिघं पण. आणि मग त्यात सगळ्यात जास्त इमोशनल व्हायची ती म्हणजे आजी. तिला कोणाचीच बाजू घेता येत नव्हती. मी, मामा आणि बाबा आम्ही तिघही सारखेच जवळचे, त्याच्यामुळे ती तिचं शस्त्र काढायची, ती रडून द्यायची. अख्ख्या घरात खेळण्यात जर चिटिंग कोण करत असेल तर ती म्हणजे आजी. आजी आज ऍक्सेप्ट करा. कधीही अंबल चंपल खेळायला बसलो की आजीची कवडी जर आपण उठवली तर आजीचा फिक्स राहायचं की आता गेम संपवा तुम्ही, मला नाही खेळायचं. आणि आजी गेम उधळून द्यायची, नाही मला नाही खेळायचं, तुम्ही सारखे माझ्या कवड्या उठवतात, असं थोडीच खेळायचं असतं. पूजा तर थोडी पण क्यू करत नाही, पूजा प्रत्येक वेळी माझीच कवडी मारते, हे वाक्य फिक्स राहायचं. तिने माझ्याकडून गणपती अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा पाठांतर करून घेतलं. ती कधी सोमानी गार्डनला घेऊन जायची, खाण्यापिण्यावर भरपूर खर्च करायची. तिचा हात कधी साखळता नव्हता. प्रत्येक गोष्टी भरपूर द्यायची. मग ते प्रेम, माया, जीव सगळंच. आयुष्यात मला तिच्यासारखं चिल व्हायचंय. मी एकदम प्राऊडली सांगू शकते की ती तिच्या जनरेशनच्या मानाने खूप फॉरवर्ड आहे. जास्त आधुनिक युगातली आजी आहे. तिला कोणत्याच गोष्टीचं ऑब्जेक्शन नसतं. जसं तरुण लोकांसोबत ती तरुणांसारखी व्हायला बघते, तिच्या समवयस्कर लोकांसोबत ती त्यांच्यासारखी व्हायला बघते. ती आजही प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये एन्जॉय करायला बघते. बोटचे हेडफोन वापरते माझी आजी. जे आपल्याला करायचं असतं
असतं ना ते तिला पण करून पाहायचं असतं. हे मी पण वापरू शकते, हे मी पण ट्राय करू शकते, हे तिला माहिती. आजही ह्या वयाच्या आजही तिला तिचं पद्धतशीर राहणीमान पाहून आम्हाला फार छान वाटतं. तिचं प्रॉपर साडी नेसणं, प्रत्येक साडीवरती मॅचिंग ब्लाऊज घालणं, ज्वेलरी सिलेक्ट करून घालणं, म्हणजे घरात इतकी आवड कोणालाच नसेल जितकी तिला आहे. तिने छान आवरलेलं असलं की ती स्वतः पण खूप जास्त खुश असते. कधीही पहा आजी नेहमी फ्रेश असते. तिला कोविड झालेला असताना ती ऍडमिट होती, तेव्हा सुद्धा आजी एकदम सगळ्या पेशंटच्या मध्ये आजी एकटीचा बेड, पण ती एकदम आवरून प्रॉपर टाकटीप तेल बिल लावून प्रॉपर बसलेली असायची, छान एकदम आवरून. तिला टिफिन मध्ये आपण काहीतरी नाश्ता वगैरे घेऊन गेलो ना की बळजबरी करायची की ये तू बैस ना, एक घास खा माझं. अगे नको आजी, कोविड झालाय, नाही बैस तू एक घास खाऊन बघ. अमृताने खिचडी खूप छान बनवली, आज खाऊन बघ तू एक घास. पण आनंद वाटतो. ती कोविड मधून पण बाहेर पडली. ती आता मागे खूप जास्त आजारी होती, पण ती त्यातूनही फार छान रिकवर झाली आणि होत आहे. तुझ्यावर प्रेम करणारे, तुझी काळजी घेणारे खूप माणसं तुझ्या अवतीभोवती आहेत आजी. देवाने तुला दीर्घ आयुष्य द्यावं, भरपूर आरोग्य द्यावं ही आमची सर्वांची सदिच्छा आहे. अजून एक सांगायचं, आजच्या दिवशीच व्यक्त करायला भेटतंय म्हणून व्यक्त होते. आनंद कशाचा आहे माहितीये की आजीसारखीच आम्हाला आमची मामी सुद्धा भेटली. त्यामुळे आमचं आजोळ हे फक्त आमच्यासाठीच नाही राहिले, तर आमच्या लेकरांसाठी सुद्धा आमचं आजोळ कायमस्वरूपी राहील, आजन्म राहील, हे आम्हाला खात्री आहे. आणि मला माझी आजी, मामी आणि ह्या परिवाराचा मी एक भाग आहे, साखरेंच्या परिवाराचा आम्ही एक भाग आहोत, म्हणून आम्हाला फार आनंद होतो. हा मामा आहे आणि साखरे म्हटलं तर सगळे आले ना. तर थँक्यू सो मच.